नमस्कार शेतकरी मित्रांनो, पवन ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। मी लक्ष्मण काळे। मित्रांनो, आपण आज आपल्या स्वतःचं जे शेत आहे, सकाळी 6:30-7च्या दरम्यान आता वेळ, इथं आपण आपल्या याच्यावरती जे 30 गुंठे कांदा बीज उत्पादनाचा जो प्लॉट घेतला, तर त्या प्लॉटमध्ये आपण 20 गुंठ्यासाठी मल्चिंग घेतलं आणि 10 गुंठे बिना मल्चिंगचं लागवड केली। आता हे 20 गुंठे मल्चिंगला पण आपण 2 भाग केले, एक सिल्वर कलर वरतून ठेवला आणि दुसरा काळा कलर वरतून ठेवला। याच्यात असं दिसून आलं की हिवाळ्यामध्ये ऊन जास्त म्हणजे ओढलं जातं समजा काळ्या कलरला, आपल्याला माहिती। तर इथून इकडं फरक पडलेला आहे, तुम्हाला मोबाईलमध्ये एवढं व्यवस्थित दिसणार नाही कदाचित, पण इकडचे कांदे खूप जबरदस्त वाढ आणि पात अशी वाकडी तिकडी जी होते ना, ती पण झाली, म्हणजे अगदी टाईट पात आहे। कदाचित थ्रिप्स त्याच्यावरती आला नाही किंवा खाली पण त्याला बुरशी जास्त लागली नाही असं, कारण तो खूप जास्त प्रॉब्लेम येतो ना। आणि इकडच्या साईडला आपण सिल्वर कलरवरती घेतलेलं, याची वाढ याच्यापेक्षा थोडीशी कमी आहे, कारण हिवाळ्यामध्ये आपल्याला ते काळा कलरवरती घेण्याचा खूप फायदा झाला। हा प्रयोग आपल्या भागामध्ये पहिलाच असल्यामुळं याच्यात आता लागवड झाल्याच्यानंतर पाऊस पडल्यामुळं खाली थोडंसं गवत आहे, ते आपण तणनाशक किंवा खुरपणी करून काढून घेऊ शकतो, तणनाशकच मारू त्याला। तर आपल्याला आतमध्ये तणाचा जो बंदोबस्त आहे तो पूर्णपणे हे झाला। आणि नेमकं कांदा बीज उत्पादनामध्ये काय होतं की काढणीच्या वेळेस आपल्याला खूप तणाचा त्रास होतो, त्यावेळेस आपल्याला आतमध्ये घुसता येत नाही आणि जोपर्यंत गोंडे म्हणजे फुलत नाही तोपर्यंत गवत दिसत नाही, पण फुलून बियात रूपांतर झाल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण पक्व झाल्यावर तोडणी करतो त्यावेळेस आपल्या आतमध्ये एवढं गवत, म्हणजे कांद्याच्या वरती गवतच राहतं। त्याच्यामुळे आपण हा प्रयोग केला होता आणि हा प्रयोग आत्तापर्यंत तरी सक्सेस झालेला आहे। इथून पुढं आपण याच्यावर आणखी तुम्हाला व्हिडिओ देऊ, जेणेकरून आपलं उत्पादन खर्चामध्ये बचत होईल आणि बीसुद्धा याला कमी लागलं। तिकडं थोडंसं दाट लावल्यामुळं, मल्चिंग नसल्यामुळं आणि कदाचित त्याला खालून टेम्परेचर मेंटेन नाही झाल्यामुळं तो जो 10 गुंठे तो एवढा व्यवस्थित वाटत नाही। तो पण मी व्हिडिओमध्ये क्लिप टाकतो त्याची, थोडासा वाकडा तिकडा पण झालेला आहे। तर अशा पद्धतीने जर आपण केलं तर माझ्या मते फायदा आपल्याला होऊ शकतो। आपण याचा व्हिडिओ भविष्यात पण तुम्हाला टाकू काढणीच्या वेळेसपर्यंत। आणखी एक व्हिडिओ आता मध्यंतरी घेऊ आपण, ज्यावेळेस गोंडे फुलतील असे त्यावेळेस, आणि एक पक्वतेच्या अवस्थेमध्ये तोडणीच्या वेळेस, मग आपल्याला आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना पुढं मल्चिंगवर लावायचं की नाही त्याचं नियोजन करता येईल आणि ठरवता येईल की कसं करायचं। धन्यवाद।